मुंबई हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेमध्ये तांत्रिक गोंधळ झालाय, त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये या विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपकेंनी सुद्धा ठिय्या मांडला। परीक्षा पुन्हा घेण्याचं आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन स्थळावरून उठणार नाही, अशी भूमिका अभिजित दिपकेंनी घेतली आहे। मुंबई हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत गोंधळ झाल्यानं राज्यभरातल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला। छत्रपती संभाजीनगर, पुणे, कल्याण, भंडारा, नांदेड आणि वाशिममध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला। सर्व्हर डाऊन, संगणक आणि कीबोर्ड्समध्ये बिघाड, स्क्रीनचा लहान आकार अशा तक्रारी विद्यार्थ्यांच्या होत्या। पेपर लीक झाल्याचा आरोपही छत्रपती संभाजीनगरातल्या विद्यार्थ्यांनी केलाय। तर परीक्षा पुढे ढकलण्यासोबतच परीक्षा केंद्र बदलावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या आंदोलनस्थळी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेही पोहोचले। अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांसह आंदोलनस्थळी ठिय्या मांडला। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन स्थळावरून उठणार नाही, अशी भूमिका दिपकेंनी घेतली। तर जेवढेही मुलं आज परीक्षेला गेले होते त्यांना परीक्षा नाही देता आली, किंवा सर्व्हर खराब असल्यामुळे, किंवा कीबोर्ड खराब असल्यामुळे, किंवा कम्प्युटर खराब असल्यामुळे जर त्यांना परीक्षा नाही देता आली किंवा ते फेल झाले त्याच्यामुळे, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आपण जोपर्यंत परीक्षा वापस घेणार नाही, रिएक्झामिनेशन वापस घेणार नाही, तोपर्यंत आपण आपलं आंदोलन सुरू ठेवू। कल्याणमध्ये असं झालेले, तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असं झालेले त्या सगळ्या मुलांनी त्या सेंटरवर बसून राहा, आणि जोपर्यंत रिएक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण हलायचं नाही। तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही रिएक्झामिनेशनची, तोपर्यंत येऊन सरकायचं नाही। एक सांगा, सगळे बसायला तयार आहे ना? बघा, मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिलो। तर संभाजीनगर तर माझं घर, इथून तर मी हलणारच नाही। तुम्ही जर बसायला तयार असेल, मी तुमच्यासोबत बसणार, आणि जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून सरकायचं नाही। ठीक आहे? आता हेच जंतर मंतर आहे आपलं। पुण्यातल्या MA रंगूनवाला परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडत घोषणाबाजी केली। बॅच होती, 10ची बॅच होती, ऑलरेडी बसलो तिथं, लॉग इन झालं नाही, ऑलरेडी लॉग इन दाखवायचं। सकाळपासून म्हणले 12ला बस होतो तुम्हाला, 12ला गेलो, परत म्हणतात 3:30ला बस होतो। सकाळपासून मी फिरतोय तरी मला बसवलेलं नाही, आणि ऑलरेडी काय म्हणतात माहिती का, मॅनेजमेंट गेल्यानंतर मॅनेजमेंट एवढं भंगार आहे, इथलचं सगळं भंगार आहे। जे इंचार्ज काही इथलचं इंचार्ज स्वतः नाही, याचा गेला का तो म्हणतो डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंटला बेटा, याला म्हणतो का जिल्हा न्यायाधीशाला बेटा, असं करतोय, जबाबदारी घेत नाही। तर वाशिममध्ये तांत्रिक बिघाड आणि सोयी सुविधांचा अभाव असल्यानं मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। आम्ही वरिष्ठांना, तर ते वरिष्ठ आमच्याकडे लक्ष देत नाही। इव्हन न्यायालयाचे जे लोक आहेत ते सुद्धा आमच्यावर हॅरेसमेंट करत आहेत। पेपर द्यायचं असेल तर द्या, नाहीतर देऊ नका, या शब्दात आम्हाला बोललेले आहेत। विद्यार्थी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होते, त्या गोष्टी निदर्शनास आणण्यासाठी प्रयत्न करत होते, तर त्यांचा मोबाईल सुद्धा इव्हन हिसकावून आलेला होता। लॉग इन करायला सांगितलं आणि माझा पीसीच लॉग आउट झाला आपोआप स्वतःच। आणि मग सरांकडे बोलायला गेल्यावरती त्यांनी हॉल तिकीट आधी घेऊन गेले, मग परत लॉग इन करण्यासाठी खूप वेळाने, म्हणजे सगळ्यांचा पेपर झाला, 11 वाजून 10 मिनिटं झाले, त्याच्यानंतर माझं लॉग इन झालं आणि अर्ध्याच टाइम मध्ये माझा पॅसेज सबमिट झाला। इथे भरपूर प्रॉब्लेम येतोय, सॉफ्टवेअरचा ग्लिच येतोय, टायपिंगचे कीबोर्डचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे प्रत्येक पोराला वेगवेगळे कीबोर्ड आहेत, त्यामुळे पोरांची टायपिंग नाही बसत आहे। आम्ही 8 महिन्यापासून मेहनत करतोय, आणि नक्की काय करावं आता कळत नाही। वरती 250 पोरांची एक्झाम चालू आहे, ती पोरं झाली 4 तास खाली नाही आली। जी फर्स्ट शिफ्टला होती एक्झाम, सुपरवायझरला आम्ही खूपदा सांगितलं आमचे कीबोर्ड खराब आहेत, त्यांनी चेंज करून दिले नाहीत। त्यांनी दाबून दाखवायला ते प्रेशर देऊन ते दबत होते, जेव्हा आम्ही जे प्रॅक्टिस करत होतो तिथं एकही बटन दबत नव्हतं। त्यांना खूप वेळा आम्ही कंप्लेंट केली, पण त्यांनी आमची कंप्लेंट घेतली नाही। एकूणच परीक्षांमधल्या गोंधळावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीही झाली आहे। त्यातच आता हायकोर्टाच्या परीक्षेत सुद्धा गोंधळ उडाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।